चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल हा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणारच आहे 3000 पार. पण कधी? होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कधीपर्यंत होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 3000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसेल तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधीपर्यंत होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 3000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आता प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर कोणत्याही शेतीमालाचा जो बाजारभाव असतो तो त्या ठिकाणी त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतो. मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कधीपर्यंत होणार 3000 पार? या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर तेव्हाच मिळेल की जेव्हा कांद्याची ॲक्युरेट मागणी व पुरवठ्याची स्थिती आपणास कळेल. त्याच सोबत चालू जो हंगाम आहे त्याच्यामध्ये खरीप कांदा लागवड किती झाली आहे, भविष्यात रब्बी कांदा लागवड ही किती होऊ शकते, एकंदर उत्पादन किती होऊ शकते, निर्यात किती होणार आहे आणि आपल्या देशातील कांद्याचा वापर हा सध्या किती आहे, भविष्यात किती होऊ शकतो आणि या सर्वांमुळे मागणी व पुरवठ्यामध्ये मग किती गॅप निर्माण होऊ शकतो आणि ॲक्युरेटली कधीपर्यंत कांद्याचा भाव हा 3000 पर्यंत पोहोचू शकतो. चला या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या एका महिन्यापासून जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सातत्यानं आपण जर बघितला तर 2000 ते 2500च्या दरम्यान आहे. कांदा उत्पादक कास्तकार बांधव वाट पाहत आहे की एकदा कांद्याचा बाजारभाव 3000 व्हावा आणि तिथं आम्ही बऱ्यापैकी कांदा विक्री करून मोकळं व्हावं. पण अशा परिस्थितीमध्ये की या ठिकाणी कांदा हा आपल्याला वाढताना दिसणार होता, कांदा हा 3000च्या पल्ल्याड जाणार होता. मग काय असं घडलं की कांदा 3000 पर्यंत पोहोचला नाही? आणि महत्त्वाचा प्रश्न हाही आहे की कांदा 3000 होणार आहे अथवा नाही, आणि जर होणार असेल तर यासाठी किती आणखीन वाट पाहावी लागणार आहे? चला सगळं समजावून सांगतो. बघा मित्रांनो, कांद्यामध्ये एक स्थिरता कशामुळे तर त्या ठिकाणी सगळेजण सावधगिरीचा पवित्रा या ठिकाणी जे आहे ते घेत आहेत. कुणालाही माहीत नाही की कांद्याचा बाजारभाव कुठपर्यंत वाढणार आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या ठिकाणी आकडे बांधत आहे, ताळेबंद बांधत आहे व त्या ठिकाणी वाढ बघत आहे. व्यापारी असो सगळेजण त्या ठिकाणी वेट अँड वॉचच्या तयारीत आहे. आता तुम्हाला सांगतो इथून पुढे घडणाऱ्या घडामोडी कोणकोणत्या महत्त्वाच्या आहेत. कर्नाटकमधली कांद्याची आवक, भारतातून होणारी कांद्याची निर्यात, त्यासोबतच एकंदर मागच्या वर्षीचं उत्पादन, त्यातील शिल्लक साठा व सध्या कांद्याची होत असणारी आवकची भविष्यात कशी राहू शकते. कर्नाटकमध्ये तुम्हाला मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की कांदा उत्पादन हे बऱ्यापैकी घटलेले, म्हणजे तिथून कांदा हा जो 15 ऑगस्ट नंतर यायला पाहिजे मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात, तो त्या पद्धतीने यंदा येण्याची काही शक्यता आपणास दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी असणारं कांद्याचं उत्पादन तुम्हाला माहिती आहे की 11% तर घटले, पण आता याच्यात पण काय झाले तुम्हाला सांगतो की डॅमेज थोडा माल होणं म्हणा हे म्हणा झाले. आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जो शिल्लक साठा आहे तो आजच्या घडीला जवळपास 75 लाख टनांच्या आसपास आहे, तो सुद्धा फार जास्त नाहीये. आता आपला दर महिन्याचा वापर जवळपास 20 लाख टन आहे आणि त्यातील 70 ते 75 लाख टन जर सध्या शिल्लक साठा असेल तर त्याच्यामध्ये डॅमेज होणार. निर्यात सुद्धा कांदा होत आहे, होत राहणार. आणि आपल्या देशातील कांद्याचा वापर ह्या सर्वांचा जर आपण विचार केला तर पुढचे 2 ते 3 महिन्यापर्यंत हा कांदा स्टॉक त्या ठिकाणी जो आपल्याला
सप्लाय चेनमध्ये त्या ठिकाणी दिसू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या मित्रांनो, की सध्या खरीप कांद्याची जी लागवड आहे चिंताजनक आहे. अर्ली खरीपची लागवड तर फार कमी झाली, नॉर्मलची 30%, लेट खरीपचं तसंच होणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो, की भविष्याचा जर आपण सर्वांनी वेध घेतला किंवा विचार केला, तर या ठिकाणी जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती काय सुचवत आहे, की जे कांद्याचं भविष्य आहे ते उज्ज्वल आहे. आणि तुम्हाला सांगतो, की आता दिवाळीच्या आसपास खरीप कांदा येईल, भाव उतरतील यंदा अशी परिस्थिती नाही. आपण जर बघितलं तर 31 डिसेंबरपर्यंत सुद्धा कांदा बाजारभाव टाईट राहण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो, की कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती हा कांद्याच्या बाजारभावाला आधाराचा मुद्दा आहे आणि आपल्याला लवकरच कांद्याचा बाजारभाव 3,000 ला सुद्धा गवसणी घालताना दिसणार आहे. मी फार दूरचं सांगत नाही, पण ॲक्युरेटली सांगतो, की 15 ऑगस्टच्या नंतर कधीही देशात कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 3,000 ला गवसणी घालताना दिसू शकतो आणि त्यानंतर लक्षात घ्या 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान केव्हाही कांदा हा अलगदपणे या ठिकाणी 5,000 ला गवसणी घालू शकतो. आता प्रश्न हा शिल्लक राहतो, की मग कांदा दर 3,000 पार जर 15 ऑगस्ट नंतर झाले, तर तिथं कांदा विकायचा का नाही? तर तुम्हाला सांगतो एकदाच कांदा न विकता व सर्व कांदा न थांबवता जर आपण सर्वांनी 15 ऑगस्ट नंतर या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करत गेलं, तर या ठिकाणी आपल्या सर्वांचा होऊ शकतो 100% फायदा. म्हणून विचार करून निर्णय घ्या, कारण भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो कांद्याचे बाजारभाव वाढणार आहेत, पण किती वाढणार आहेत ते कुणालाही माहीत नाहीये. कारण सरकार कांद्याच्या असणाऱ्या संपूर्ण मार्केटमध्ये ऐनवेळी हस्तक्षेप करते. ही भीती सर्वांना म्हणून सावधगिरीचा पवित्रा हा सर्वांनी या ठिकाणी बाळगलाय. तर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहू शकतात याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यावर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप या ठिकाणी आभार.